नमस्ते, मी अश्विनी सई सोम्या सिस्टर चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। 5-6 दिवसाचं साय साठलेले असते ना, तर ताक पण करून घ्यायचंय। सकाळची सगळी कामं आवरून घेतली, देवपूजा आवरून घेतली। एकदाच देवपूजा आवरून घेतले का स्वयंपाकाला लागलं तर काही वाटत नाही। आणि चहा पेत माझ्या आईच्या एवढा सकाळ सकाळी पण 5-10 मिनिटं अगदी रिलॅक्स थोडंफार गप्पा मारतो, कारण की कशाची घाई नसते। कारण की बघा आता मळ्यातली पण काही कामं नाही तर बायका वगैरे नसतात किंवा माझंही काही काम नाही उन्हाचं। आणि दुसरी गोष्ट सईपरीचा डबा झालेला असतो आणि दिवसभर किती भागमभाग तर करायचं ना एका स्त्रीनं। मी असो किंवा तुम्ही असो कोणीही असो, का माहिती मी सकाळी आईना उठल्या उठल्या मी हेच प्रश्न विचारले जेव्हा मी आणि आई चहा पित होतो ना त्यावेळेस, आई असं का असतंय? आता बघा दररोजच्या रुटीनला उठायचं, सगळी कामं आवरायची, आंघोळी, परत देवपूजा, चहा, स्वयंपाक, धुणं भांडी, दररोज तेच 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 असं का ठरलेलं असतंय? जीवनामध्ये नवीन काहीच नाही। दररोजचं माणूस ना पोटासाठी कष्ट करतो आणि पोटासाठीच करून खातो हेच ठरलेलं आहे। तर भेंडी थोडीशी उरलेली होती ना, तर म्हटलं आता चला असंच ठेवण्यापेक्षा तिखट मीठ लसूण खोबरं लावून छान असं फ्राय करून घेतलं। एवढीशी भेंडी पण इतकं छान लागली, पण कोणाच्याच एवढ्या वाटणीला आलेलं नाहीये। एरवी भेंडी कोणाला आवडत नाही, पण आज सगळी भेंडी भेंडीच करत होते। असंच पाहिजे, कधी कधी कमी असलं का नाही तर कमीच पडायला पाहिजे। जेव्हा करते तेव्हा एरवी असंच होऊन जातं। तर जसं आपण दोडका किंवा वांग सुकं बनवतो ना आपलं भरून, त्याच पद्धतीचं मी रस्सा भाजी भोंगी मिरची भरून केलेली आहे। जसं की बघा शेंगदाण्याचं कूट, लसूण खोबरं, तिखट मीठ वगैरे टाकून रस्सा भाजी, अशी रस्सा भाजी खूप छान लागते। कपडे धुवून घेतली, भांडे वगैरे घासून चुलीसमोरचं सगळं आवरून किचन वगैरे क्लीन करून घेतलं। त्याच्यानंतर बागेत आले, कारण की बघा बागेतली कामं कधी संपत नाहीत। घराच्या बाहेर तुम्ही अंगणात कितीही साफसफाई करा, दररोज काय ना काय काम वाढलेलं असते। जसं की बघा तर पपई, आता 5-6 पपईची झाडं मी आज सकाळी काढले, कारण की बघा आता पपईचे सीझन पण संपले आणि छोटे छोटे पपई होत्या, त्या पपई काढून मी आधी माझ्या चुलत सासूबाईंच्या शेळ्यांना दिलं, कारण की आपल्या शेळ्या आता एक गाभ आहे, एक खात नाहीये, मग त्यांच्या शेळ्या खात्यात। म्हटलं वेस्टेज जाण्यापेक्षा त्यांना देऊन झाड पण काढून घेतलं। आणि बघा सकाळचे 11-11:30 वाजलेत, तर शेळ्यांचं चारा पाणी करत करत बघा त्यांच्या ज्या कुंडीतलं म्हणजे ज्या हौदातलं त्यांच्या बघा जी चारा आहे कुजून गेलेला अक्षरशः ते सगळं काढणं माझं चालू आहे। कारण की आता मी त्यात चारा टाकतच नाही, मोकळं टाकते। आणि आपल्या आता शेतामध्ये ना खत होऊन म्हणून पण जाते। मी काय करते, दररोजच्या दररोज मी असो किंवा आई असो कोणीही झाडो आपल्या गोट्यातलं, तर असं सगळे जे काय दररोजचं खत पाणी आहे एका चिंदीमध्ये असं बांधून त्यांना देत असतोय। तर हे बघा किती कुजरं गेलेलं आहे। पिल्ली काय करतात, तिथे जाऊन सुशी करतात, आपल्या जाईजुईनं काही कळत नाही ना, त्यामुळे कुंडीत टाकायचं मी आता बंद केलंय। पण बघा 8 दिवसाचं साचलेलं थर ह्या कुंडीमध्ये बरंच असं ना साचलं गेलेलं आहे आणि सगळं काढून माझं ना बांधायचं चालू आहे। आणि इतकं ऊन होतं, इतकी गरमी, आणि पत्र्यामध्ये पाणी पण मारून घेतलं, पण शेळ्यांना पाणी हा प्रकार आवडतच नाही। पण आपल्याला वाटतं की आज आईजुईने माझं नुकसान केलेलं आहे। माझ्या पाठीवरती खेळताना ना एकदम कानाला असं पाय मारलं, लाडालाडातच मारले, पण माझी रिंग खाली पडली, सापडली, लगेच शोधलं मी, पण बसेना झाले। तर त्याला एक मला बघायचं आहे, सोनाऱ्याजवळ जाऊन दाखवायचं आहे। आपण काय छेडछाड करण्यापेक्षा दाखवून घेतलेलं बरं। तर हे बघा अगदी दुपारचं हे चाललेत मळ्याला, कारण की बांध साफ करायचं काम चालू आहे, तर भरपूर पाणी घेऊन चालले। तर किचन साफ करावं म्हटलं, आपलं जे काय फरशी स्टाईल्स वगैरे असतात ना, तर 2-3 दिवस झालं खिचडीचं आपलं कुकर लावलेलं असतंय आणि 2-4 दिवसातून जरी धुतलं ना इतकं क्लीन आणि स्वच्छ दिसतं ना, आणि जास्तीच एकदम घासायला गेलं की इतका त्रास होत नाही। फक्त एखादं स्क्रब आपलं मारून घेतलं तर पटकन आपलं स्वच्छ होऊन जाते। तर भिंतीला पण थोडं थोडं मी ना अलगद असं ना साबण लावून घेतले, जे काय थोडंफार चिकट असेल ते चिकट पण निघून जाते। तर एका ताईंची कमेंट होती, ताई उडीद डाळ किती तास भिजवली होती? उडीद डाळला शक्यतो 6 तास तरी भिजली पाहिजे। जसं की बघा मी संध्याकाळीच सगळे कामं आवरल्यानंतर रात्री झोपायच्या अगोदर मी उडीद डाळ भिजत घातलं होतं आणि सकाळी दळून घ्यायचं। फक्त रात्री भिजत घालणं गरजेचं आहे। सकाळी करायचं, संध्याकाळी करायचं असेल तर सकाळी भिजत घाला, सकाळी उडीद वडे बनवायचे असेल तर संध्याकाळी भिजत घाला। 6 तासाचं अंतर पाहिजे। आणि बिना पाणी घालताना मिक्सरमध्ये अगदी बारीक करून घेतलेलं आहे। तर बरं झालं आपल्या एका ताईने पण टिप दिली की अश्विनी जेव्हा उडीद डाळ भिजत घालतेस ना त्यावेळेस थोडंसं त्याच्यामध्ये तांदूळ घाल, म्हणजे आपले वडे आणखी थोडेसे क्रिस्पी होतील। तर पुढच्या वेळेस मी नक्की हे टिप लक्षात ठेवीन। माणूस का जन्मताच काहीही शिकवून येत नाही, त्याच्याकडनं शिकवून घेत असतो आणि मला नेहमी शिकायला आवडत असते आणि वेगवेगळ्या गोष्टी करायला पण मला आवडते। जसं की केकचंच बघा ना, कशाचा काहीही अनुभव नाही
आणि वाटतंच ना तूप वाया जाईल किंवा दूध वाया जाईल, साखर वाया जाईल, कितीतरी मनात प्रश्न येतात. गॅस वाया जाईल 35-40 मिनिटं, कारण की पहिल्यांदाच बेक करते. आणि हे बघा परात आहे का, हे परात दाखवण्याचं तात्पर्य काय, जे का आपल्या यात्रेला नैवेद्य असतो ते ह्या परातीतून जात असतो. सगळ्यांना ना विहान खूप दिवसाने दिसतंय. विहान तू कुठे गेला होता सांग सगळ्यांना, तू कुठे गेलता? अरे तू कुठे गेलता? मामाच्या गावाला गेलता. कशासाठी गेलता? तुला काय झालंय? भाऊ झालाय म्हणून सांग सगळ्यांना. मला भाऊ झालाय म्हणा म्हण. हा दीदीला मला भाऊ झालाय म्हणा. नाव काय तुझं? भाऊचं नाव काय तुझं? वेद आहे वे. सगळ्यांना हाय कर. तुम्ही सगळे कसे आहात म्हणा. झोपेतनं उठून आला येडा, झोपेतनं उठून. तर ही परात ना खास तुम्हाला दाखवलेली आता नैवेद्यासाठीच आणलेले आहे. तर आपल्या वाड्यातले जेवढे लोक असतात त्यांचे सगळ्यांचे नैवेद्य ह्याच्यामध्ये असतात, तर आपल्याकडेच असते. तर त्याला पण स्वच्छ करून मी आज ठेवली. लागलंच ना जे काय आपलं डेकोरेशन करण्यासाठी मी ठेवते ना छोटे छोटे मडके, ती पण आणखीन एकदा स्वच्छ थोडंसं धुवून घेतली. फ्रेश दिसले की छान वाटते. आणि दररोजच्या दररोज नळ साफ करतेस, त्यामुळे आपल्या नळावरती काय क्षार वगैरे काय सध्या तरी काय साठलेले नाहीत. अगदी क्लीन असं छान वाटतंय. मी आणि परीना बाहेर खेळत होतो. आईनं परला एक काम सांगितलं, पेंडी काढायला शेळ्यांसाठी. आणि इथं काय दिसले बघूया. परी कुठे ग? नाहीये दिसत. वाव, नको दिसते. नीट बघा. आई, तुम्हाला पेंडी काढायला लावलेलीस बघ. मी एकच काढली ग. कारण ती पेंडी काढताना ना तिथं खूप जास्त होत्या ना पेंड्या काढायसाठी सारख्या. तिथंच एक घरट होतं चिमणीचं आणि छोटीशी 3-4 पिल्ली होती. अगं कशाच पिल्ली होती? कुठल्या ग? ती काळी काळी काळी. हा. अरे बापरे, लय क्यूट आहे. जपून काढायचा किलो. हा, तरी तर माझं मला वाटलं ते कापडच आहे. होय, नंतर बघते मी. हा, तिथं माझं चाललंय बघा थोडंफार चुलीसाठी जळण काढायचं. म्हणलं आता काय माहिती तर थोडस जळण काढावं. थोडस कोराड पिडा लागलंय, त्याला रिपेअरी करत करत थोडायचं. आणि थोडीशी बाहेरची पण साफसफाई राहिली ना. हात लावू नको पिल्ल्यांना. काय पिल्ल्यांना पण जर हात लावलं ना चिमण्या घेत नाही परत त्याला. काय ती मरतेत मरत नाही तर, पण त्याला घेत नाही जवळ. काय दुसऱ्याचा स्पर्श चालत नसते त्याला. मला तरी असं वाटते बघा, माणसाने कुठलंही काम करताना लाजू नये. जसं की बघा म्हशीचं शेण असो, शेळ्याच्या लेंड्या असो, जळण तोडणं असो, झाडून असो किंवा शेतीतली कामं असो, मला काही वाटत नाही. मी अगदी बिनधास्तपणे ही कामं करतात. आपल्या संसाराला ज्या गोष्टीची गरज आहे ना त्या गोष्टीला मी बिलकुल लाजत नाही. हा, बरेच जण मला म्हणायचे लग्न झाल्यावर माझ्या की अश्विनी तुम्ही इतक्या सोलापुरातून राहून आलाय, तुमच्या घरी शेती सुद्धा नाहीये किंवा तुम्ही चुलीवर आधी स्वयंपाक केला नाहीये, पण तुम्ही सगळ्या गोष्टी करता. पण मला आवडतं ह्या सगळ्या गोष्टी करायला. मी ह्या सगळ्या गोष्टी करते म्हणून ना मला म्हणजे एक आनंद तरी होतोयच. आईंना पण खूप कौतुक वाटते की हा अश्विनी म्हणजे सगळ्या गोष्टी म्हणजे करते. तर बघा सगळ्या जळण धुळून माझं झालेलं आहे. सहसा मी ब्लॉगमध्ये हे कधी दाखवत नाही, मुद्दाम दाखवत नाही. म्हणलं आता सहज परी कॅमेरा सह्यान परी घेऊन गेलेली, कारण की परीला मी सांगितलं होतं ना 1-2 पेंड्या वैरणीच्या आणून ठेव, कारण की बघा मला लाकडं तोडता तोडता अंधार होईल. परत म्हणजे असं हात घालायचं म्हटलं की थोडा अंधार रिस्कीच असतं ना, जळणात म्हणा किंवा आपल्या वैरणीमध्ये म्हणा, किंवा बऱ्याच ठिकाणी किस्सा घडलेला आहे, लांबडे वगैरे त्याच्यामध्ये बसलेले असतात. आणि त्यात आता हे उन्हाळा, पण परी खूप हुशार आहे तशी. अगदी अलगद घ्यायला गेली आणि तिला थोडासा आवाज आला ना तर मला सांगायला आली कॅमेरा घेऊन. म्हणून म्हटलं चला असं काय असेल ते असेल, तुमच्यापासून काय
आज बाजार शनिवारचा आणि ह्यांनी मळ्यातनंच आले इतक्या उशिरा, 7 वाजल्यात, इतकं उजेड आहे. तरी पण म्हणलं काही करा, स्वस्त पण भेटतात भाज्या आणि जे असेल ते भाज्या आणा, कारण की घरामध्ये काही भाज्या नाही आहेत. तर आज परी गेली होती ना ह्यांच्याबरोबर, तर त्यामुळे आज परी पण बाजार करणार आहे आणि तिला आज खास आंबे आणायचे होते, त्यामुळे ती ह्यांच्याबरोबर बाजार करायला गावात गेली. आणि संध्याकाळचं टायमिंग होतं. हे बघा यात्रेची तयारी, नाथबाबाला चांगलं सजवलं गेलेलं आहे, छान लाइटिंग, माळा. आणि शनिवार म्हटलं का नाही, म्हणजे आता हे जे काय सगळे दादा वगैरे दिसतात ना, मळ्यात काम करणारे असतात, तर प्रत्येकांच्या मालकाकडे जाऊन त्यांचे पगार पाणी असतं, तिथून पगारी घेऊन ना भाजीपाला वगैरे घेतात. हे बघा बाजार संपलाय वाटलं मला, पण बऱ्यापैकी बाजार होता. तर बरंच झालं, ज्या कामाच्या बायका वगैरे असतात ना, स्वस्त भेटतंय म्हणून थोडंफार ना संध्याकाळचं पण येतात आणि त्यांना ते बरं पण पडतंय ना. ज्या गोष्टी त्यांना शक्य होत नाहीत त्या गोष्टी संध्याकाळी त्यांना भरपूर अशा प्रमाणात अगदी ताज्या चांगल्या भाज्या मिळतात. आणि आमच्या इथे ना सहसा जसं की बघा आमच्या तरी भावकीमध्ये बायका अजून तरी बाजारला गेले नाहीत, पण अनेक गाव सोडलं तर मी ह्यांच्याबरोबर जेव्हा जेव्हा जाते साऱ्या गोष्टी मी करून घेते, ज्या मला आनंद मिळतो त्या गोष्टी मी सगळ्या करून घेते. फक्त आपल्या गावात मात्र चालत नाही. तर टोस्ट वगैरे काय काय ह्यांना घ्यायचं होतं वाटतं, टोस्ट वगैरे घ्यायलेलं तर दिसता येतं. परी सांगत होती आज बाजारात कांद्याची पात, मेथीची भाजी, शेपूची भाजी, पालकाची भाजी सगळं 5-5 रुपयाला होतं, पण आणलं तरी काहीच नाही, घरी फक्त पालक आणि कांद्याची पातच होती. असं असते बघा, गड्या माणसाला जर काय काम सांगितलं तर त्यांना काय लक्षात राहत नाही. बघा किती छान ताजी तांदळाची भाजी आहे, परत चाकवताची आहे, राजगिराची आहे, पण ह्यांनी आणली फक्त पालक. आणि किती छोटीशी मुलगी विकायला बसलेली आहे बघा भाज्या. आणि आपल्याच गावातले शेतकरी आहेत हे एक बरं वाटते की आपल्याच गावातून शेतकऱ्यांना आपणच फायदा करून द्यायचा, व्यापाऱ्यांना फायदा करून देण्यापेक्षा मला आणि सई पडलं तर वाटते की गाववाल्यालाच फायदा करून द्यायचा. आणि घरी ना थोडे पाहुणे आलेले, तर त्यांच्यासाठी मला चहा पण ठेवायचा होता आणि पोरींचा एक कालवा की गरम गरम वडापाव खायचा आहे. आणि हे बघा आपले झाडाचे ताजे चिक्कू, तुम्हाला सांगते 4 दिवस झाले माझे चिक्कू वाटण्यातच चाललेले आहेत. आणि वाटलेलं मला आनंदच होते, कारण की बघा दिला गेले ना काही कमी होत नाही, झाडाला जास्तीचे चिक्कू येऊ लागलेत. पक्षी खातात, आपलं लकी खातोय, गंगूसंगू खाते आणि मी सगळ्यांना पण देते चिक्कू, अगदी पिकलेले पिकवून देते मी कच्चे देण्यापेक्षा. तर इथं बघा सईपरीने बोललेलं आहे, पण मी मुद्दाम आवाज थोडासा म्यूटच केले, कारण की हॉलमध्ये जे पाहुणे आले होते ना त्यांचे पूर्ण गप्पा ऐकायला येत होते. शेवटी काय होते माहितीये का, जे प्रायव्हेट गोष्टी असतात ते प्रायव्हेटच राहिलेलं मला बरं वाटते, त्यामुळे डॉक्टरच म्हटलं चला व्हॉइस ओव्हर द्यावं. तर चहा ठेवलाय सगळ्यांसाठी, म्हटलं चला मला पण थोडा अर्धा घ्यायचं होता, पण चहा का राहिलंच नाही. तर इकडं सई परीचं चाललंय आपलं वडापाव खाणं. परीचं म्हणणं असं होते की दीदी तू मिरची खाऊ नको, पण सई मिरची खाल्ली, कारण की मिरची पण सपक होती आणि वडापाव पण टेस्टी होता. आणि एका ताईचं शॉर्टला कमेंट आली होती की ताई विकतचे वडापाव नको खाऊ. हो अगदी बरोबर, अगदी मान्य आहे, पण बाजारातला जो आठवडी बाजारातला जो वडापाव खाण्याची मजा असते ना, आणि घरगुती असतात. आणि आपल्या शेजारचेच आत्या काकाचं त्यांचंच दुकान आहे ना, आपल्या गाववाल्यांचंच आहे त्यामुळं. आणि थोडंफार बघा मला इच्छा झाली चहा प्यायची, म्हटलं चला सगळ्यांच्या कपातलं थोडं थोडं काढून घ्यावं. आणि कसं माहितीये का, कप पण थोडंसं जास्त भरले होते
आणि हे पण बोलले होते की अश्विनी अर्धा दे. तर पोरी म्हणतात आई काय चहा सोडत नाही. तर परीला चहा तर मला झाडं काढायच्या चालू आहेत ना बांधावरचे. तर अगदी ताजं मध ह्याने अंड्यात काढून आधी ताटात काढावं लागतंय, मग डब्यात भरून ह्याने आणलेत. आणि घरची चिक्कू पण आता भरपूर पिकालेत आणि सगळ्यांना चिक्कू द्यायचं माझं काम चालू आहे. कारण की घरचे चिक्कू म्हटलं का नाही कितीही तुम्ही खाल्लात पिल्लात तर अजिबात सरत नाहीत. आणि विशेष म्हणजे ना मला तर अजिबात चिक्कू खावासं वाटे नाही, बघून बघूनच खाऊ वाटत नाही काय माहिती. आणि इतके गोड आहेत गरीब. आणि विशेष म्हणजे ना घरच्या चिक्कूमध्ये कसं केमिकल नसतं, काही नाही, आतमध्ये काळपट नसतं. विकतच्या चिक्कूमध्ये काळपट असतं बघा, तसं नसतं. आणि शनिवारचा बाजार खूप उशीर आहे. अंडा गेल्या वेळेस पण आणला नव्हता. ह्या आता पण मळ्यात भरपूर कामं होती. ह्यांना म्हटलं जा पटकन आणा बाजार संपायच्या अगोदर. तर काय काय अंडे हे पण बघायचं आहे, स्वयंपाक पण करायचं आहे. दमली गेले जरा, लाकडं तोडून वाकून तोडली वली, त्यामुळं तर आधी बाजार वगैरे सगळं व्यवस्थित काढून नाही तर हाय असं ठेवून आधी स्वयंपाक करेन. कारण की 8 वाजले, खूप उशिरा झालाय आधीच. आणि मग मी बाजार काढेन. पण काय काय आणलं हे तुम्हाला मी दाखवते. हे बघा मध आणलेलं आहे. तर ताटात काढून हिचं चाटण चालू आहे. आणि बाजारात बघा ह्याने आणलेत भुईमुगाच्या शेंगा आहेत, बटाटा आणले, कोथिंबीर, हिरवी मिरची आणि शेवट आणल्यामुळे जरा सुकलेले वांगे भेटलेत, पण काही हरकत नाही. आणि पालक आणलेले आणि कांदा टोस्ट काय आहे ना. आणि हे मध खरं एक नंबर खायला. आणि खास कुणासाठी आणले सांग सगळ्यांना? आजीच्या खोकल्यासाठी बाबांनी मध काढून आणलेले मळ्यातला. तर बाजारातले आणलेले ताजे वांगेच दिले फोडणीला. म्हटलं चला चुलीवरतीच पटकन स्वयंपाक होऊन जातोय. पटकन 4 भाकरी पण करायच्या आहेत. आणि सगळ्यांनी एक वडापाव पण खाल्लाय, पूर्ण एक आंबा कापून खाल्लाय. आंबा मिळाला की आनंद गगनात मावत नाही पोरीचा. पहिला आंबा, परवाचा जो आंबा दिला होता ताईने दिला होता ना, तर हे आपण आणलेला आंब्याचा आनंद एक वेगळाच असतो है नाही. तर चला पटकन 4 भाकरी थापून घ्यायच्या, इथंच जेवायचं आणि इथंच कूलर लावून सगळं आवरून इथेच झोपायचं आहे. तर काय होतंय गच्चीवरनं खालीवर करण्यापेक्षा इथं जरा बरं वाटतंय कूलर लावून. तर इथं व्हिडिओचा एंड करणार आहे. कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मात्र सांगायला अजिबात विसरू नका. चॅनलवरती कोण नवीन आहे का व्हिडिओ तर बघत राहा, लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. बाय. बाय.